आहोत. आम्ही गणपतीच्या दरवर्षीप्रमाणे 2024मध्ये आम्ही यावर्षी गौराई ह्या नावाचे टी शर्ट आम्ही छापलेले आहेत आणि त्या गौराईच्या पत्र्याने आणण्यासाठी आम्ही आमच्या या रानावनात जंगलामध्ये सर्व आम्ही आलेलो आहोत. गौराईचं वाहन बोलतात ते आम्ही आणण्यासाठी आणलो आहोत. आम्ही ह्या धबधब्यावर एन्जॉय करतोय आणि या खूप मजा करतो. हा कोकणातला सण आहे आणि हा कोकणातला सण पाहण्यासाठी आमच्याकडे ठाण्यावरून माणसं आले. त्या ठाण्यावरच्या माणसांना आपण विचारू की काय कसं वाटतं तुम्हाला, हा आनंद वाटतोय तिकडे आल्यावर, काय तुम्हाला अनुभव घेता येतोय आमच्या ठाण्याच्या वाघीण शुभमन गिल आले ठाण्याच्या आणि काय इंदिरा गांधी ना मेनका गांधी आले. तर ह्या त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? ठाण्यापेक्षा वेगळं वाटतं. ठाण्यापेक्षा वेगळं म्हणजे काय वेगळं वाटतंय? एन्व्हायरमेंट चांगलं आहे. एन्व्हायरमेंट ठीक आहे, त्यांना एन्व्हायरमेंट आवडलेलं आहे. तर आता आपण चेतन नागोटणेकर आलेले तिथं, तर त्यांना पण आपण विचारू कसं इथं काय तुमचा एक्सपिरियन्स वाटतो इथे? मला भरपूर चांगलं वाटत आहे इथं येऊन, कारण की तब्बल 8 महिन्यानंतर मी डोंगर बघत आहे इकडं आल्यानंतर. कारण की तिकडं अशी पंजाब साईडला अशी हिरवळ नाही आहे, पूर्ण सपाट भाग असल्यामुळे तिकडं काहीच मजा नाही आहे जी इकडं मजा चालू आहे आता ती. ते खास पंजाबवरून इथे या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, तर आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आल्याबद्दल. आणि तसेच इथे आमचे पुष्पगुच्छ नंतर देऊ आम्ही. तर आता हा आम्ही ब्लॉग बनवलेला आहे, तर नंतर आम्ही आमचं सर्व जे काही गौरीचं वाहन आहे ते आम्ही गोळा केल्यावर आम्ही नंतर परत हा ब्लॉग कंटिन्यू करू. सध्या पुरता आम्ही हा ब्लॉग इथेच थांबवतो. या ब्लॉगसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल घंटे आयकॉनची घंटी दाबा. बाय.